दरम्यान माझी ब्रेन मॅपिंग करा असं परळीतील म्हणाले होते, असं जरांगे म्हणाले. तर त्यांनी कुणाला माझा घातपात करायला लावला ते समोर आलं पाहिजे. आरोपींना कोण साथ देतंय ते लावून धरणार असल्याचंही मनोज जरांगेंनी म्हटलंय. तर मी आता सगळे विषय लावून धरणार आहे असाही जरांगेंनी इशारा दिलाय. काय झालंय, मला वाटलं होतं बदल झाला पाहिजे प्रत्येकात, ते दिसत नाही. म्हणून तोच म्हणला होता, मी नव्हतं म्हणलं ते परळीचं. तेच म्हणलं होतं की माझी ब्रेन मॅपिंग करा, त्याची नार्को टेस्ट करा. तो विषय आता मी पुन्हा हातात घेतो. त्यांनी कोणाला घातपात करायला लावला माझा, मग आता तो काय गोळ्या औषधात याच्यात जेवणात घालणार होता, ते काय दगा फटका करणार होता, हे पुन्हा तपास होऊन ते समोर आलं पाहिजे. पुन्हा तपास होऊन काय होता विषय, कोण होता, पडलेलं त्या कोण जात होता, पीए त्याचा बीडवाला, त्याच्यात आरोपी एक नंबरला कोण करायला पाहिजे होतं, तो कोण तिसराच केला आहे, हे सगळं घेणं गरजेचं आहे. आता पण त्या आरोपींना साथ कोण देत आहे, ते कसं आरोपी होत नाही, या संदर्भात सगळं आता लावून धरणार आहे मी. CID पासून SIT पर्यंत या सगळ्या पुन्हा तपास त्यानं होतं गरजेचं आहे. आणि त्याच्याशी बोलणं झालं आहे त्या आरोपींचं. कोणी प्रत्यक्ष जाऊन बोलत होते, कोणी फोनवर बोलत होते. मग त्यो याच्यात कसं काय नाही. मग रश्मी शुक्ला ज्या पूर्वीच्या महासंचालक होत्या, त्या अजितदादा फडणवीस साहेब हे स्वतः नागपूरला बसले होते. मग त्यावेळेस त्याचं नाव बाहेर काढलं याच्यातून. मी आता तो विषय लावून धरणार आहे.